The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। सकलं विद्यां विदुरज्ञानं देवरूपं सुजीव विमलचक्षु गभीरघोषं गौरवन्नं सुकाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेमा विरतराज्यं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या प्रहरी आपल्या मैत्री बुद्ध विहारामध्ये माता रमाई यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या धम्मदेसनेला श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिका तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो। आज माता रमाई यांचा स्मृती दिन आहे। 27 मे 1935 रोजी मुंबई मधल्या राजगृह या बाबासाहेबांच्या बंगल्यामध्ये माता रमाई यांची प्राणज्योत माळवली आणि रमाईचा मृत्यू झाला। अगदी तारुण्यामध्ये रमाई निघून गेल्या। रमाईचं वय तसं काही फारसं नव्हतं, अगदी तारुण्यामध्ये रमाईचा मृत्यू झालेला आहे। 1898 ला रमाईचा जन्म झाला आणि 1935 ला बघा त्या निघून गेल्या। किती वय होता? 37-38च्या दरम्यान त्यांचं वय होतं बघा, म्हणजे अगदी तारुण्य आहे। आज आपण विचार करू शकतो आणि एवढ्या कमी वयामध्ये रमाईनं मात्र जगासमोर जो स्वतःच्या आचरणाने स्वतःच्या शुद्ध चारित्र्य संपन्नतेने स्वतःमध्ये असलेल्या करुणामय हृदयाने स्वतःमध्ये असलेल्या सहनशीलतेने आणि स्वतःमध्ये असलेल्या संयमाने समर्पित जीवनाच्या माध्यमातून महान असा एक संदेश देऊन त्या गेल्या। जीवन जरी त्यांचं छोटंसं होतं, आयुष्य जरी त्यांना अगदी कमी लाभलं तरी सुद्धा मात्र त्यांचं कार्य हे अजोड आहे। असंख्य महिलांना प्रेरणा देणारं त्यांचं जीवन आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांची सावली म्हणून
त्या रमाईला जगभरामध्ये जेवढे लोक बाबासाहेबांना पूजतात, मानतात आणि त्यांच्या तत्वांना अनुसरतात, तेवढेच लोक माता रमाईला सुद्धा आपली आई म्हणून, आपली माय म्हणून स्वीकारतात आणि तिच्यापासून सुद्धा प्रेरणा घेत असतात. तेव्हा त्या माता रमाईच्या स्मृतीस शतशः आपण वंदन करीत आहोत. अगदी छोट्याशा खेड्या गावामध्ये वनंद नावाचं जे गाव आहे, सध्या दापोलीच्या जवळ आहे. आपण गेला असाल वनंदला, आम्ही बऱ्याचदा वनंदला गेलो. कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ते गाव आहे आणि त्या वनंद गावाला अगदी छोटीशी वाडी आहे, बौद्धवाडी आहे. त्या वाडीमध्ये रमाईचा जन्म झाला. रमाई जेव्हा लहान होती, लहान असतानाच रमाईच्या आईचा मृत्यू झाला. बघा तुम्ही, अनेक लेखकांनी रमाईबद्दल लिहिलाय, अनेक कवींनी, शाहिरांनी रमाईबद्दल काव्य रचलेलं आहे, शायरी रचलेली आहे. अनेक अत्यंत मर्मभेदी, अर्थपूर्ण, प्रेरणादायी रमाईचे गीत सुद्धा रचल्या गेलेले आहेत आणि गायकांकडून ते गायल्या गेलेले सुद्धा आहे. तेव्हा रमाईचं जीवनचरित्र त्या माध्यमातून आपल्या निदर्शनास येते, आपल्याला वाचायला मिळते. तेव्हा ती रमाई अगदी लहान असताना बघा, एका गरीब घरामध्ये जन्माला आली. रमाईचे वडील हे दाभोळच्या बंदरावर, तिकडे आजही कोकणामध्ये दाभोळचं बंदर आहे, त्या बंदरावरती जे मच्छा पकडून आणायचे लोक, तर ते मोठमोठ्या पोते, गोण्या ज्याला म्हणतात ना, त्याचं ओझं वाहण्याचं काम रमाईचे वडील करायचे. आणि त्यामुळे बघा, त्यांना नंतर श्वासनाचा त्रास सुरू झाला, छातीचा आजार जडला. त्यांना ओझं वाहण्याचं काम करणारे जे लोक असतात, त्यांची छाती दुखते, त्यांची छाती भरून येते, त्यांना तशा प्रकारचे आजारही होतात बघा. कारण रोज रोज ओझं वाहायचं पाठीवरती, डोक्यावरती आणि मग छातीवरती त्याचा लोड येतो, त्याचा भार येतो आणि तशा प्रकारचा त्यांना त्रास सुरू होतो. आणि रमाईच्या वडिलांना सुद्धा तशा प्रकारचा त्रास सुरू झाला. आणि नंतर मग आई तर निघून गेलीच रमाईची, परंतु नंतरच्या काळामध्ये रमाई लहान असतानाच वडीलही मृत्युमुखी पडतात. रमाई पोरकी होते, तिचे बहीण, भाऊ सर्वजण पोरके होतात आणि त्यांना सांभाळणारा कोणी तिथे नसल्या कारणाने आईचे भाऊ आणि वडिलाचे भाऊ या दोघांनी रमाईला, गौराला, शंकरला, पुढल्या काळामध्ये जेव्हा रमाईची आई पण गेली आणि वडील पण गेले, पोरांना लहान लहान वय होतं, ते सांभाळणारं कोणी नव्हतं. म्हणून आजही कोकणातली बहुतेक लोक मुंबईला चाकरमानी जातात बघा, कामधंद्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी बहुतांश कोकणातली लोक मुंबईला जातात. आणि म्हणून गोविंद मामा म्हणजे रमाईचे मामा आणि काका यांनी समन्वय घडून आणला स्वतःच्या विचारांमध्ये. आणि त्यांनी विचार केला की ही मुलं लहान आहेत, यांना आपण आधार दिला पाहिजे. आणि त्यामुळे भायखळ्याला त्यांना ते घेऊन गेले बघा, रमाई आणि त्यांच्या भावंडांना. रमाई तिथे लहानाची मोठी होत होती. रमाईचं वय 9 वर्षाचं झालं होतं. त्या काळामध्ये बालविवाहाची प्रथा रूढ होती. आता बालविवाह होत नाहीत, कायद्याने गुन्हा आहे, परंतु त्या काळामध्ये मात्र बालविवाहांची प्रथा रूढ होती. रमाई 9 वर्षाची झाली होती आणि त्या काळातल्या प्रथेनुसार तिला मुलं शोधण्याचा कार्यक्रम सुरू झालेला होता. इकडे परळला डबकचाळीमध्ये रामजी सुभेदार बाबा होते राहण्यासाठी. आणि रामजी सुभेदार बाबांचं 14वं रत्न होतं, ते नुकतंच मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेलं होतं. वय वर्ष 14. तेव्हा बाबासाहेबांचं वय किती होतं? अगदी 14 वर्षांचं वय होतं. रमाईचं 9 वर्षांचं वय होतं. आणि रामजी बाबा जेव्हा आपल्या मॅट्रिक उत्तीर्ण झालेल्या मुलासाठी मुलगी शोधत होते, 2-3 मुली पसंतही केल्या होत्या, त्यांच्याबरोबर मला वाटतं साखरपुडाही झाला होता, फिक्स झाला होता. पण रमाईची बातमी जेव्हा कानावरती आली की तिला कोणी नाही आहे, अशी एक मुलगी आहे की तिला आई नाही, वडील नाही. रामजी बाबा फक्त शिकलेलेच नव्हते, तर शिकलेले असतानाही त्यांचं मन, त्यांचा स्वभाव हा चांगला, अत्यंत
चांगला स्वभाव होता, इतरांच्या गरिबीची जाणीव ठेवणारा त्यांचा स्वभाव होता, त्यांच्यामध्ये नीतिमत्ता होती, सदाचार होता. आणि त्यामुळे रमाईबद्दल जेव्हा त्यांना समजलं की अशी एक मुलगी आहे की जिला आई नाही, वडील नाही, मग विचार केला की आपल्या मुलाला ती तशी मुलगी म्हणूनच पत्नी आपण करू, तिला आपल्या घरी आणू. आपण चांगले पैसेवाले आहोत, कारण बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार होते ना, त्या काळामध्ये 50 रुपये पेन्शन होती. आता जरी ती कमी वाटत असेल पण त्या काळात 50 रुपयाला मोठी किंमत होती. आणि त्यामुळे रामजी बाबांनी विचार केला की गरीब घरची मुलगी आहे, आपल्या घरी जर आली तर आपलं घर खातं पितं घर आहे, खायला मिळेल तिला आणि राहायला मिळेल, चांगलं आपल्या माध्यमातून आई वडील मिळतील, परिवार मिळेल. आणि म्हणून भीमरावाला ती मुलगी आपण केली पाहिजे. आणि म्हणून मग त्यांचं बोलणं झालं आणि रमाई आणि भीमरावाचं लग्न ठरलं. भायखळ्यात, मुंबईमध्ये भायखळ्याच्या बाजारामध्ये भीमरावाचा आणि रमाबाईचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर काही वर्ष लोटल्यानंतर रमाईने बघा अनेक मरणे पाहिली. अगदी बाल्यवयामध्ये आईचा मृत्यू तर पाहिला, अगदी बाल्यवयातच वडिलांचाही मृत्यू पाहिला. आणि जेव्हा नांदायला येते तेव्हा नांदायला आल्यानंतर तर किती मृत्यू पाहिले, तसे मृत्यू कोणत्याही स्त्रीने पाहिले नसतील. आई वडिलांचं छात्र हरवलेली मुलगी जेव्हा रामजी बाबांकडे सून म्हणून येते तेव्हा काही दिवसानंतर मीरा आत्याचाही मृत्यू होतो, रामजी बाबांचाही मृत्यू होतो. बाबासाहेबांची दुसरी आई, रामजी बाबांची दुसरी पत्नी जिजाबाई ज्या होत्या त्यांचाही मृत्यू होतो. बाबासाहेबांचे जे बंधू असतात धाकटे बाळाराम, त्यांचा मुलगा एक गंगाधर नावाचा होता, त्याही गंगाधराचा मृत्यू होतो. त्यानंतर बाळारामाचाही मृत्यू होतो. आणि पुन्हा मग यांना मुलं व्हायला सुरुवात होते. बाबासाहेबांनी रमाईला मुलं व्हायला सुरुवात होते. त्यापैकी सुद्धा जेव्हा एक गंगाधर नावाचा त्यांना मुलगा होता, त्याचं नाव गंगाधर ठेवतात बघा, भावाचा मुलगा गेला ना तर त्याचं नाव ठेवतात गंगाधर. गंगाधर नावाचा मुलगा झाला रमाई आणि बाबासाहेबांना, त्याचाही अगदी बाल्यवयामध्ये मृत्यू झाला. अजून एक मुलगा झाला बघा, रमेश नावाचा. रमेशाच्या वेळेला बाबासाहेब विदेशात शिक्षणासाठी होते. 2-2.5 महिन्यांचा कालावधी लोटलेला असतो. आणि तेव्हा रमाई कळवते पत्राने बाबासाहेबांना की साहेब आपला रमेश जाऊन 2-2.5 महिने पूर्ण झाले, तुमच्या शिक्षणामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून मी तुम्हाला कळवलं नाही, मला माफ करा. आपला रमेश आपल्याला सोडून गेला. सुरुवातीला यशवंत नावाचा मुलगा झाला, तोच फक्त जगला. आणि राजरत्न जो होता तो हुबेहूब बाबासाहेबांसारखा दिसायला होता, गुबगुबीत होता तो. आणि बाबासाहेब त्याला फार जीव लावायचे, प्रेम करायचे, कारण अगोदर मुलं गेलेले होते. आणि त्यामुळे बाबासाहेब म्हणायचे माझ्या राजरत्न माझ्यासारखाच आहे, मी त्याला खूप शिकवीन, माझ्यापेक्षाही जास्त शिकवीन. आणि मी जे काही आज समाजाचं काम करतो आहे माझ्याही पेक्षा जास्त समाजाचं काम माझा राजरत्न करेल, अशी बाबासाहेबांना अपेक्षा होती. बाबासाहेब बोलता बोलता लहान बाळाला मांडीवरती घेऊन तसं बोलायचे, पण राजरत्न ही जास्त दिवस जिवंत राहू शकला नाही. राजरत्नालाही बाबासाहेबांचा मृत्यू आला. इंदू नावाची एक मुलगी झाली रमाईला आणि बाबासाहेब. ती इंदू सुद्धा बाबासाहेबांची जी होती तीही अगदी बाल्यवयामध्ये मृत्युमुखी पडली. हे जे मरण आहेत रमाईने पाहिले अगदी कमी वयामध्ये. आणि हे सगळं होत असताना बाबासाहेब विदेशामध्ये होते. हे घर संसार प्रपंच चालवणं मोठी तारेवरची कसरत होती. रमाईचं काही तेवढं वय नव्हतं, असं मॅच्युरिटी एवढी नव्हती, एवढी समजूतदार नव्हती, एवढं काही तिच्याकडे सगळं काही समजेल वगैरे असं काही नव्हतं. आणि त्यावेळेस हे मरण पाहता पाहता तिला संसाराचं ही गणित गाडी पुढे आणि पुढे घेऊन जायची होती. पती विदेशामध्ये असताना आपण इकडे हा संसार प्रपंच चालवला पाहिजे म्हणून सकाळी सूर्योदयाच्या अगोदर आणि सायंकाळी सूर्यास्ताच्या नंतर रमाई शेण वेचण्यासाठी आणि सरपण
म्हणजे जाळण लाकडं वेचण्यासाठी बघा माहीम माटुंग्यापर्यंत फिरायचा बघा. दादर वगैरेचा जो परिसर आहे आताही फिरायच्या, शेण जमा करायच्या, त्याच्या गौऱ्या थापायच्या. उजेडामध्ये कोणाला मी दिसू नये, माझ्या पतीची इज्जत कमी होऊ नये, स्टेटस कमी होऊ नये म्हणून सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर निघायच्या शेण गोळा करण्यासाठी, गोऱ्या थापण्यासाठी, सरपण आणण्यासाठी. आणि सायंकाळी सुद्धा सूर्यास्ताच्या नंतर त्या बाहेर पडायच्या. कारण बॅरिस्टराची पत्नी जर शेण वेचतेय, गौऱ्या थापतेय, सरपण आणतेय, जर लोकांना समजलं तर माझ्या पतीची इज्जत राहणार नाही, लोक माझ्या पतीची निंदा करतील आणि ते माझ्यासाठी बरं नाही. आणि म्हणून बघा रमाई अशा प्रकारे बाहेर पडून आपल्या संसाराचा गाडा, ते मोळ्या ज्या आहेत सरपणाच्या लाकडाच्या त्या विकायच्या, त्यानंतर गौऱ्या पण विकायच्या. आणि त्यातून जे काही तुटपुंजी पैसे यायचे ते पैसे कुटुंबाला पुढे नेण्यासाठी, कुटुंबासाठी तर वापरायच्याच. पण तुम्ही रमाई आणि बाबासाहेबांचा पत्रव्यवहार जर पाहिला, रायटिंग अँड स्पीचेस मध्ये पत्रव्यवहार आहे बाबासाहेब आणि रमाईचा. बाबासाहेबांनी रमाईला लिहायला शिकवलं, वाचायलाही शिकवलं. जेव्हा रमाई आणि बाबासाहेबांची पत्र तुम्ही वाचाल तर तुम्हाला पण डोळ्यामध्ये अश्रू येतील, एवढे असे अंगावर शहाऱ्या आणण्यासारखं. म्हणजे महापुरुषांची जोडी कशी असते, एखादी स्त्री महापुरुषाची पत्नी, काय गुणवत्ता असते तिच्यामध्ये, तिचे विचार कसे असतात, तिचा स्वभाव कसा असतो, तिचं आचरण कसं असतं, हे जर कुणाला माहीत करून घ्यायचं असेल तर त्यांनी रमाई वाचली पाहिजे. ज्यांना कोणत्या स्त्रीना असं कुठल्या स्त्रियांना असं वाटत असेल की आमच्या वाट्याला खूप दुःख आहे, खूप दारिद्र्य आहे, खूप मरण आहेत, खूप आजारपण आहे, खूप परिस्थिती बेकार आहे वगैरे वगैरे, आणि त्यामुळे जर कोणती महिला खचून जात असेल तर तिने रमाई वाचावी. जिला नवऱ्याकडून कंप्लेंट आहे किंवा जिला सासरकडून कंप्लेंट आहे किंवा समजा कोणाचे काही प्रॉब्लेम्स आहेत, जर कुणाला असं वाटत असेल तर तिने रमाई वाचली पाहिजे. आई म्हणून घेणाऱ्या स्त्रिया असतील त्यांनी रमाई वाचली पाहिजे. सून म्हणून घेणाऱ्या स्त्रिया असतील त्यांनी रमाई वाचली पाहिजे. नणंद, जाऊ, बहीण, जेवढ्या कोणत्या स्त्रिया आहेत त्यांनी रमाई वाचली पाहिजे. रमाई दिशा दर्शक ठरेल. रमाई जीवन कसं जगावं, काटकसर कशी करावी, समर्पित जीवन कसं जगावं, संसार करताना समजूतदारपणा कसा असावा, करुणेचा भाव आपल्यामध्ये कसा असावा, मायेचा भाव कसा असावा, कृतज्ञता कशी असावी, परोपकाराचा भाव कसा असावा, हे माहीत करून घ्यायचं असेल तर रमाई वाचली पाहिजे. म्हणजे त्याग, समर्पण, सहनशीलतेचं मूर्तिमंत उदाहरण जर कोणतं असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त रमाई आहे. आणि त्या रमाई ज्या होत्या त्या रमाई बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात. बघा तुम्ही कधी पाहिलं असेल तर थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं एक बाबासाहेबांचं पुस्तक आहे. खरं तर सगळ्या भारतीयांनी ते वाचलं पाहिजे. बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचा एक प्रबंध, एक मोठा ग्रंथ लिहिलेला आहे, इंग्रजी भाषेमधून आहे. तो ग्रंथ लिहिल्यानंतर तो ग्रंथ रमाईला त्यांनी अर्पण केला. कोणाला अर्पण केला बाबासाहेबांनी तो ग्रंथ? रमाईला अर्पण केला. बघा, आणि त्या अर्पण पत्रिकेत म्हणजे त्या अर्पण करण्याचा जो मजकूर आहे ना, तो लिहिताना बाबासाहेब कसे शब्द वापरले, रमाईचा कसा आदर केला, रमाईच्या बद्दल त्यांच्या मनात किती निस्सीम असीम प्रेम होतं, हे त्यांच्या शब्दांमधून बाबासाहेबांच्या त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. बघा, अत्यंत सुंदर वर्णन केलं. मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. बघा बाबासाहेबांनी काय लिहिलं रमाई बद्दल. बाबासाहेबांचे शब्द आहेत, जिच्या त्यागामुळे मला महत्व प्राप्त झाले. कोण म्हणते? कोण म्हणत आहे? जिच्या त्यागामुळे मला महत्व प्राप्त झाले. हृदयाचा चांगुलपणा, मनाचा उदात्तपणा, चारित्र्यातील निष्कलंकपणा जपणारी आणि माझ्यावर ओढवलेल्या संकटांना अगदी शांत चित्ताने पेलवणारी, माझ्या प्रत्येक दुःखमय क्षणांमध्ये सहभागी होणारी, माझ्यावर होणाऱ्या आघातामध्येही मला एकाकी पडू न देता
माझे मनोधैर्य उंचावणारी अशा विशाल हृदयाची माझी प्रिय पत्नी रामू हिच्या स्मृतीस हे पुस्तक, हा ग्रंथ मी अर्पण करीत आहे. कोणी लिहिले हे? कसे शब्द आहेत बघा. रमाई बद्दलचं प्रेम तर व्यक्त केलंच केलं या शब्दांमध्ये. रमाई बद्दलचं प्रेम एक पती म्हणून तर व्यक्त केलं, पण रमाई काय होती, तिच्यामध्ये गुणवत्ता कशी ठासून भरली होती, ती कशी विशाल हृदयाची होती, ती किती करुणामय हृदयाची होती. तिने त्यांचा संसार कसा नीटनेटका केला, सांभाळला, घडवला आणि पुढे पुढे घेऊन गेली. पडत्या काळामध्ये कशी साथ दिली, सुख दुःखामध्ये कसा आधार बनली, ह्या बद्दल बाबासाहेबांनी आपल्या अर्पण पत्रिकेमध्ये हे लिहिलं बघा. एकदम म्हणजे हृदय ऐकणाराचं वाचणाराचं सुद्धा सद्गदित होते बघा. एकदम बिलकुल हे रमाई बद्दल जे बाबासाहेबांनी लिहिलं, हे अशी मानसिकता, असा स्वभाव दूर दूर पर्यंत कोणाचा नसतो बघा. एवढं मोठं मन असतं लोकांचं. 4 मुलं गेले ना बघा, 3 मुलं गेली, 1 मुलगी गेली. तुम्ही महिला आहात, तुम्ही पुरुष आहात, तुम्ही कल्पना करू शकता. मी नेहमी लोकांना प्रश्न उपस्थित करतो, तुम्ही कल्पना करू शकता की ज्यांचे 3 मुलं गेल्यावर, 3 मुलं गेल्यावर, 1 मुलगी गेल्यावर, अगदी बाल्यवयामध्ये कोण विचार करेल समाजाचा? करेल? करेल का? कोणाच्या घरचं किंवा कधी कोणी जातं तेव्हा कोणी विचार करतं का? अहो, आम्ही पाहिलं लहानपणापासून, आता पाहतो लोक आजाराचं कारण पुढे करतात, माहिती, लोक मरण्याचे कारण पुढे करतात, गरोदरपणाचे कारण पुढे करतात, गरिबीचे कारण पुढे करतात, वेगवेगळ्या प्रकारचे कारण पुढे करतात लोक. रमाई आणि बाबासाहेबांनी गरिबीला पुढे येऊ दिलं नाही. समाज कार्य करत असताना, परिवर्तनाचा लढा लढत असताना बाबासाहेबांनी कधी गरिबीला आड येऊ दिलं नाही, अडसर होऊ दिलं नाही, ठरू दिलं नाही, कधी त्याला अडथळा निर्माण करू दिला नाही. कधी आपले मुलं गेले, आता बस झालं, मी प्राध्यापकी करतो, माझी बॅरिस्टरी करतो, माझ्या पत्नीवरच लक्ष देतो, असं कधी बाबासाहेबांनी विचार नाही केला. जर यदा कदाचित केला असता तर आज जे सोन्याचे दिवस आपल्याला आपल्या वाट्याला आले, देशाचं संविधान जे बाबासाहेब लिहू शकले नाही का, समाजासाठी जे जगू शकले, हे जे वैभव आपल्या वाट्याला त्या आज आलाय, हे आलं असतं का? बिलकुलच नाही बघा. आणि त्यामुळे आपण रमाईच्या त्यागाला जागलो पाहिजे, रमाईच्या त्यागापासून प्रेरणा घेतली पाहिजे. बाबासाहेबांचाही त्याग आणि समर्पण आहे. हे मुलं, त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान वाया गेलं नाही पाहिजे बघा. आणि त्यामुळे रमाईचा स्मृती दिन हा अत्यंत महत्वाचा आहे. रमाईने मरणे तर पाहिलेच पाहिले, परंतु पडत्या काळात बाबासाहेबांना साथ दिली. भाषण सुद्धा रमाईने केले, महिलांमध्ये सुद्धा जागृती निर्माण करण्याचं काम रमाईने केलेलं आहे. तुम्ही जर रमाईचं चरित्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की फक्त ती एक अबला नारीच नव्हती, म्हणजे एक फक्त ती पत्नी म्हणूनच वावरली नाही, तर राजगृहामध्ये बाबासाहेबांचं ऑफिस जेव्हा होतं, खरं तर राजगृह बंगला जो आहे तो काही बाबासाहेबांनी जो आलिशान बंगला बांधला तो फक्त त्यांना राहण्यासाठी म्हणून नाही बांधला. तर मी तुम्हाला सांगितलं यापूर्वी देखील, 4 मिनार नावाची एक इमारत आणि राजगृह नावाची एक इमारत, अशा 2 इमारती हिंदू कॉलनीमध्ये प्लॉट खरेदी करून त्याच्यावरती बाबासाहेबांनी बांधल्या होत्या बँकेचं कर्ज घेऊन. आणि जी 4 मिनार इमारत होती, आजही आहे ती, पण कर्जबाजारी झाल्या कारणाने नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांनी ती विकली. बाबासाहेबांचा हेतू होता की 4 मिनार इमारतीमध्ये माझा प्रपंच संसार वगैरे राहील, कुटुंब राहील, आणि राजगृह माझ्या कार्यालयासाठी, माझ्या कार्यकर्त्यांसाठी, माझ्या चळवळीचं केंद्र म्हणून आणि माझे ग्रंथ ठेवण्यासाठी म्हणून, एक ग्रंथालय, लायब्ररी म्हणून बाबासाहेबांनी राजगृहाची
निर्मिती केली होती बघा. आणि त्यामुळे चारमिनार इमारत विकल्यावर स्वतःच्या परिवाराला राहण्यासाठी एकच खोली, बंगला मोठाच्या मोठा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, बंगला मोठा, राजगृह बंगला, त्या काळामध्ये बंगला तर बांधलाय पूर्ण, पण चारमिनार बंगला विकला. आणि म्हणून परिवाराला आता कुठं ठेवावं, तर त्या राजगृह बंगल्यामध्ये एका खोलीमध्ये संपूर्ण परिवार आणि बाकी सगळ्या बंगल्यामध्ये पुस्तकच पुस्तक, लायब्ररीच लायब्ररी बाबासाहेबांची होती. एक ऑफिस, एक चळवळीचं काम करणारे कार्यकर्ते, त्यांना बसण्या उठण्यासाठी, त्यांना खाणं पिणं करण्यासाठीची व्यवस्था करण्यासाठी एक हॉल, आणि बाकी सगळे बाबासाहेबांचे लायब्ररी म्हणून पुस्तक, लायब्ररी म्हणून पुस्तक वापरले, ग्रंथालय म्हणून पुस्तक बाबासाहेबांनी तिथे ठेवले. पुस्तकांसाठी घर बांधणारा एकमेव महापुरुष या देशामध्ये जन्माला आला, आणि तो म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि एका महामानवाची पत्नी होण्याचा बहुमान प्राप्त कुणाला झाला? माता रमाईला. तिचंही महान पुण्य असेल, कारण एका बोधिसत्वाची पत्नी होण्याचा लाभ मिळणं ही काही साधी गोष्ट आहे का? म्हणजे जरी एकीकडे हे दुखणे आहेत, मरणे आहेत, गरिबी आहे, परंतु आज जिथे बाबासाहेबांचं नाव घेतल्या जाते तिथे रमाई ही सुद्धा उभी असते. आणि बाबासाहेबांना घडविण्यामध्ये स्वतः बाबासाहेबांनी पहिलाच शब्दप्रयोग काय केला बघा, जिच्या त्यागामुळे मला महत्व प्राप्त झाले. आणि खरंच कोणाच्या त्यागामुळे महत्व प्राप्त झालं बाबासाहेबांना? बघा तुम्ही, एखादा पुरुष जर काम करतो आहे, एखादा महामानव जर काम करतो आहे, तर त्याला पाठबळ देणारी स्त्री घरातली जर मजबूत असेल, चांगल्या विचारवाली असेल, तर तो माणूस काम करेल. पण स्त्री मजबूत नसेल तर तो माणूस काम करणार नाही. बरोबर आहे. आणि त्यामुळे स्त्रीने मजबूत असावं. आणि मजबूत स्त्री कशाला बघतात, त्याचं सुद्धा मूर्तिमंत उदाहरण म्हणून रमाईकडे पाहिलं पाहिजे. त्यामुळे कोणत्याही स्त्रीने खचून जात असताना, हिम्मत हारत असताना, गरिबीमुळे किंवा कोणकोणत्या दुःखामुळे, मरण्यामुळे जर कोणत्या स्त्रिया दुःखी होत असतील, परेशान होत असतील, हिम्मत हरत असतील, तर मी म्हणतो त्यांनी आपल्या डोळ्यासमोर कुणाला ठेवलं पाहिजे? रमाईला ठेवलं पाहिजे. कारण तसं पाहिलं तर रमाई एवढं दुःखी, रमाई एवढं परेशान, रमाई एवढी गरिबी, रमाई एवढे मरण, आजारपण कोणीतरी पाहिले असतील का? कोणी नाही पाहिले बघा. आणि त्यामुळे त्या रमाईचा राजगृहामध्ये मृत्यू झाला. जरी एका खेड्यामध्ये गरीब घरामध्ये ती जन्माला आली, पण रामजी बाबांचे उपकार, रामजी बाबाने सून म्हणून तिला निवडलं आणि आपल्या त्या काळात उच्च शिक्षित असलेल्या मुलाला पत्नी म्हणून स्वीकारलं. आणि त्या बाबासाहेबांनी सुद्धा प्रचंड प्रेम दिलं. परंतु बाबासाहेब सुद्धा रमाई गेल्यानंतर आज 27 मेला जेव्हा रमाईचा मृत्यू झाला, आमच्या व्हॉट्सअप स्टेटसला आज फोटो ठेवला बघा, ओरिजिनल फोटो तुम्ही पाहिला असेल तर, रमाईचा मृत्युमुखी पडलेला फोटो. बाबासाहेब तिच्या डोक्यावर हात ठेवून उभे आहेत, एकदम बारीक चेहरा करून. यशवंत नावाचा मुलगा रमाई आणि बाबासाहेबांचा बाजूला उभा आहे. परिवारातले सर्व लोक, नातेवाईक आजूबाजूला उभे आहेत. आणि एक फोटो, ओरिजिनल दुर्मिळ फोटो बघा शासनाकडे जो आहे तो आज फोटो ठेवला. सकाळी रमाईची आठवण केली, तिचा त्याग समोर ठेवला, डोळ्यासमोर ठेवला. आणि पुन्हा एकदा आपण बाबासाहेबांसाठी आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे. कारण हा एक देह जर झिजला, खपला आणि बाबासाहेबांसाठी काम करता करता मेला, तर हे बाबासाहेबांच्या उपकारांसमोर नथिंग आहे. असे आमच्यासारखे, आपल्यासारखे कितीही लोक जरी आले आणि बाबासाहेबांच्या चळवळीत काम करू लागले, तरी सुद्धा बाबासाहेबांनी केलेल्या अनंत उपकारांची परतफेड कोणी करू शकत नाही. एवढं महान अजोड असं कार्य आणि महान असा त्याग हा रमाई आणि बाबासाहेबांचा आहे. आणि त्यामुळे रमाईचा आज मृत्यू झाला. तिचा मृत्यू दिन, स्मृती दिन आहे. त्या आपल्या महामातेला आपण स्मरण केलं पाहिजे, तिच्या त्यागाला आपण आठवलं पाहिजे. शेण उपसायची
गोऱ्या थापायची शेण उपसायची, गोऱ्या थापायची कधी उपाशी तर कधी शिळी पाती, कधी उपाशी तर कधी शिळी पाती. फाटक्या लुगड्याच्या बांधिल्या गाठी, फाटक्या लुगड्याच्या बांधिल्या गाठी. गरमा धन्य तू जन्मली बाभीमासाठी. गरमा भार वाहिले दुःख साहिले, भार वाहिले दुःख साहिले, तरी भीमाला तू कधी ना सुचविले, तरी भीमाला तू कधी ना सुचविले. भार वाहिले दुःख साहिले, तरी भीमाला तू कधी ना सुचविले. असता परदेशी भीम शिक्षणासाठी, असता परदेशी भीम शिक्षणासाठी. गरमा धन्य तू जन्मली बाभीमासाठी. गरमा ही छोटीशी धम्मदेशना तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. रमाईचं जीवन निश्चितच आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरेल अशा प्रकारची एक मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून त्या मातेच्या स्मृतींना वंदन करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो. भवतो सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.